नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप हार्दिक स्वागत आहे. श्रीकृष्ण हा विष्णूंचा 8वा अवतार मानला जातो. यंदा 2024 मध्ये 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती, श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि दुसऱ्या दिवशी दही अंडी साजरी केली जाणार आहे. 2024 मध्ये 26 ऑगस्टला सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो आणि रात्री 12 वाजता श्रीकृष्णांचा जन्म साजरा करून हा उपवास सोडला जातो किंवा दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. श्रीकृष्ण जन्मोत्सव हा देशभरात मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहात साजरा केला जातो. श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णांचा जन्म झाला होता. 2024 मध्ये जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे, त्याचप्रमाणे तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल, उपवास करताना आपल्याला कोणती चूक करायची नाही, याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सोमवार 26 ऑगस्ट रोजी पहाटे 3:40 अष्टमी तिथी सुरू होत असून 26 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2:20 अष्टमी तिथी समाप्त होणार आहे. जन्माष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्र दुपारी 3:55 पासून सुरू होईल आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3:38 पर्यंत असणार आहे. सोमवारी आपल्याला 26 ऑगस्टला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे. यानंतर आपल्याला सोमवारी 26 ऑगस्टला रात्री 12 वाजेपासून ते 12:45 पर्यंत आपल्याला ही पूजा करायची आहे. या पूजेची तयारी तुम्ही सोमवारी दिवसभरात करून ठेवू शकतात. तुम्ही पूजेची मांडणी सर्व काही तुम्ही रात्री 11 वाजेनंतर करायला सुरुवात करू शकतात आणि बरोबर 12 वाजल्यावर तुम्हाला श्रीकृष्णांचा पाळणा हलवून त्यांची पूजा करायची आहे, पाळणा गायचा आहे आणि काही सेवा देखील तुम्हाला करायची आहे. यानंतर तुम्हाला श्रीकृष्णांची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रसाद खाऊन उपवास सोडू शकतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उपवास सोडू शकतात. श्रीकृष्णांची पूजा विधी कशी करायची याविषयीचा संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. प्रत्यक्ष कृतीसहित व्हिडिओ आहे, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकतात. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास करा, कोणाची निंदा करू नका, कोणाला खोटं बोलू नका. या दिवशी जास्तीत जास्त भगवंताची सेवा करा. भक्तिभावाने केलेली पूजा, भक्तिभावाने केलेली तुम्ही जे काही व्रत असेल, उपवास असेल, सेवा असेल, जर का तुम्ही भक्तिभावाने केली तर बघा त्याचं फळ हे आपल्याला 100% मिळत असतं. देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. मग तुम्ही ही भक्ती, ही सेवा तुम्ही अगदी मनापासून करा. मग ती कशी केली, छोटी केली, मोठी केली, त्याला देव बघत नसतो. तुम्ही अगदी मनापासून जे पण काही कराल, ज्या पण काही सेवा कराल, जे पण काही देवाला तुम्ही अर्पण कराल, ते देव हे आपलं ग्रहण करत असतो, मान्य करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी श्रीकृष्णाची तुम्ही जन्माष्टमी साजरी करत असताना तुम्हाला त्यांना पंचामृत अर्पण करायचं आहे. तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे, कारण या दिवशी त्यांना तुळशीपत्र अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही जो पण त्यांना नैवेद्य दाखवणार आहात त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला न विसरता तुळशीचं पान तुम्हाला टाकायचं आहे. बघा, जर का तुम्ही संपूर्ण दिवसभर उपवास करत असाल, सेवा करत असाल, तुम्ही जन्माष्टमी साजरी करत असाल आणि जर का तुमच्याकडनं ह्या बारीक बारीक काही चुका जर का झाल्या किंवा ह्या गोष्टी करायच्या राहिल्या तर तुम्ही केलेल्या संपूर्ण व्रताचं फळ तुम्हाला मिळत नाही. म्हणूनच तुम्हाला श्रीकृष्णांच्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे. या दिवशी श्रीकृष्णांना 56 प्रकारचे 56 पदार्थांचे भोग चढवले जातात. तुम्हाला शक्य होतील तेवढे तुम्ही त्यांना नैवेद्याचे भोग चढवू शकतात. प्रत्येक नैवेद्यामध्ये तुम्हाला हा तुळशीपत्र हे एक टाकायचं आहे. जे पाणी तुम्ही त्यांना ठेवणार आहे त्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला एक तुळशीपत्र टाकायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दिवसभरात त्यांच्या जास्तीत जास्त सेवा करू शकतात, नामस्मरण करू शकतात, भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा करू शकतात. पूजा करताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं नामस्मरण करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला रात्री 12 वाजता पाळणा हलवल्यानंतर तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय पठण करायचा आहे. तुम्हाला गीतेची 18 नावे पठण करायची आहे. त्यानंतर तुम्ही 108 वेळा
ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकतात किंवा 108 वेळा तुम्ही श्रीकृष्णाचा जो पण मंत्र तुम्हाला माहिती असेल तो मंत्र तुम्ही बोलू शकतात। यानंतर तुम्ही आरती करायची आहे। संपूर्ण दिवसभर उपवास करून दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे। ब्रह्मवैवर्त पुराणानुसार जो मनुष्य श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करतो तो 100 जन्मांच्या पापांपासून मुक्त होतो, त्यात शंका नाही। तो वैकुंठ प्रपंचात दीर्घकाळ सुख भोगतो। त्यानंतर चांगल्या जन्मात जन्म घेतल्यानंतर तो भगवान श्रीकृष्णाप्रती भक्ती विकसित करतो। या तिथीचे व्रत केल्याने मनुष्य अनेक जन्मातील पापांपासून मुक्त होतो। म्हणून श्रावण कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रयुक्त अष्टमीला उपवास करून भगवान श्रीकृष्णांची पूजा करावी असे अग्निपुराणात म्हटले आहे। ते आनंद आणि मोक्ष प्रदान करते। पुराणामध्ये असे देखील सांगितले आहे की या दिवशी उपवास केल्याने कळत न कळत केलेली सर्व पापे ही नष्ट होतात। कृष्ण जन्माष्टमीचा उपवास तुम्हाला सोमवारी 26 ऑगस्टला संपूर्ण दिवसभर ठेवायचा आहे। रात्री 12 नंतर श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर पूजा केल्यानंतर प्रसाद खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकतात किंवा 27 तारखेला तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे। आता ज्यांना उपवास करणं शक्य नाही किंवा जे उपवास करू शकत नाही त्यांनी संपूर्ण दिवसभरात किंवा रात्री 12 नंतर तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे, गीतेचा 15वा अध्याय पठण करायचा आहे, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तर या सेवा तुम्हाला दिवसभरात करायच्या आहेत। बघा, जरी तुम्ही उपवास केला नाही तरी देखील तुम्ही विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण जरी केलं तरी देखील तुम्हाला उपवास केल्याचं फळ हे मिळणार आहे। असे म्हटले जाते की ज्या घरात गोकुळ अष्टमीचा उपवास केला जातो त्या घरात कधीही कोणाचा अकाली मृत्यू होत नाही। त्याचप्रमाणे गर्भधारणा झाल्यानंतर कधीही गर्भपात होत नाही आणि गर्भात वाढणारे बाळ हे सुंदर आणि गर्भपात न होता सुरक्षित जन्माला येते आणि त्या गर्भाला देवांचा आशीर्वाद प्राप्त होतो। जसं आपण एकादशीचं व्रत करतो, एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला 1000 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य प्राप्त होतं। आता ज्याला एकादशीचं व्रत करणं शक्य होत नाही ते वर्षातील 2 एकादशीचे व्रत करतात, त्यांना संपूर्ण वर्षातील एकादशीचे व्रत केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं। त्याचप्रमाणे तुम्ही जर का प्रत्येक महिन्यातील अष्टमीचा उपवास करत नसाल, तुम्ही फक्त वर्षातून एकदा येणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी जरी व्रत केलं, उपवास केला तरी देखील तुम्हाला संपूर्ण एकादशीचं व्रत केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं। तुम्हाला एकादशीचं व्रत जरी करणं शक्य नसेल तरी देखील तुम्ही गोकुळ अष्टमीचं व्रत करून तुम्ही एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य मिळवू शकतात। आता श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो। या दिवशी आपल्याला बाहेरचे कुठलेही उपवासाचे तळलेले पदार्थ चुकूनही खायचे नाहीये। बघा, या दिवशी आपल्याला आपल्या जिभेवर ताबा ठेवायचा आहे। त्याचप्रमाणे आपण बाहेर चहा, कॉफी, इतर पदार्थ देखील घ्यायचे नाहीये। आपण या दिवशी बाहेरचे उघड्यावरचे अन्न पदार्थ आपल्याला खायचे नाहीये। आपण दररोज घरात जेवण हे करतोच, या दिवशी आपल्याला देवाच्या भक्तीचा रस हा प्यायचा आहे। या दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल तरीही तुम्हाला ह्या चुका या दिवशी चुकूनही करायच्या नाहीये। या दिवशी तुम्हाला कोणालाही वाईट बोलायचं नाहीये, कोणाबद्दल वाईट चिंतायचं नाहीये, कुठल्याही परस्त्रीचा तुम्हाला अपमान करायचा नाहीये, कोणाहीसाठी आपल्या तोंडातून या दिवशी चुकूनही अपशब्द काढायचे नाहीये, मोठ्यांचा इतरांचा अपमान आपल्याला या दिवशी करायचा नाहीये। तरच आपण जे काही व्रत करत आहोत, सेवा करत आहोत याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते। या दिवशी आपण शक्य झाल्यास जास्तीत जास्त देवाची सेवा, भक्ती ही करायची आहे। या दिवशी आपण कोणाबद्दलही आपल्या मनात वाईट विचार येऊ द्यायचे नाहीये। जर का असं होत असेल तर ते वाईट विचार आपण बाजूला काढून टाकायचे आहे। आपल्याला या दिवशी उपवासाबरोबर आपल्या मनाची, आपल्या शरीराची देखील शुद्धी हवी आहे। त्याचप्रमाणे या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। आता सर्वात मोठी चूक म्हणजे बघा, या दिवशी आपल्याला तुळशीपत्र हे चुकूनही तोडायचं नाहीये। अष्टमीला तुळशीपत्र तोडून ते जर का तुम्ही भगवान श्रीहरी विष्णू किंवा श्रीकृष्णांना अर्पण केलं तर बघा ते ग्राह्य धरलं जात नाही। त्यामुळे अष्टमीच्या दिवशी चुकूनही तुळशीपत्र तोडू नका। या दिवशी तुम्ही पूजेचं सामान जिथं मिळतं तिथून तुम्ही तुळशीपत्र विकत आणून ते तुम्ही
अर्पण करू शकतात, परंतु स्वतः तुम्ही तुळशीपत्र तोडायचं नाहीये. मग तुम्ही तुळशीपत्र हे अष्टमीच्या आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात. पहा, तुम्ही आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडून ठेवू शकतात आणि हे गोकुळ अष्टमीच्या दिवशी, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही ते भगवान श्रीहरी विष्णू आणि श्रीकृष्णांना अर्पण करू शकतात. नाहीतर जर का तुम्ही कळत न कळत ह्या चुका करत असाल तर याचे दोष तुम्हाला हे लागू शकतात आणि जे तुम्ही संपूर्ण दिवसभर व्रत उपवास सेवा केल्या आहेत याचं फळ तुम्हाला हे मिळणार नाही. कारण तुळस ही श्रीहरी विष्णू आणि भगवान श्रीहरी कृष्ण यांना अतिशय प्रिय आहे, त्यांना ही समर्पित आहे. त्याचप्रमाणे सोमवारी गोकुळाष्टमी आहे आणि बघा रविवारी देखील आपण तुळस तोडत नाही. तर तुळस तुम्ही ही शुक्रवारी शनिवारी तोडून ठेवू शकतात किंवा तुम्ही तुळस ही सोमवारी विकत आणून ती तुम्ही अर्पण केली तरी चालणार आहे. रविवारी आणि तुम्हाला सोमवारी अष्टमीला तुळस चुकूनही तोडायची नाहीये. आदल्या दिवशी तोडलेलं तुळशीपत्र तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा धुवून ते वापरू शकतात, त्याला वर्ज्य मानलं जात नाही. त्याचप्रमाणे या दिवशी आपण चुकूनही भात हा सेवन करायचा नाहीये. जसं आपण एकादशीला भात खात नाही त्याचप्रमाणे तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भात हा चुकूनही खायचा नाही. याचबरोबर तुम्ही या दिवशी उपवास करत असाल किंवा नसाल, तुम्हाला या दिवशी संपूर्ण सात्विक आहार घ्यायचा आहे. श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यात आपण मांसाहार करत नाही तरी देखील काही ठिकाणी मांसाहार केला जातो, परंतु तुम्ही उपवास करत नसाल तर तुम्हाला या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाहीये. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या तामसिक पदार्थांचं तुम्हाला सेवन करायचं नाहीये. तुम्हाला संपूर्ण दिवसभर सात्विक आहार घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी कांदा, लसूण हे तामसिक पदार्थ तुम्हाला वर्ज्य करायचे आहेत. याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला चुकूनही गायीला कोणत्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाहीये. म्हणजे बघा काही ठिकाणी बघा गायीला हकललं जातं, गायीला हुसकलं जातं, मारलं जातं. तर या पद्धतीचा कुठलाही त्रास किंवा छळ तुम्हाला गायीचा करायचा नाहीये. कारण गाय ही भगवान श्रीहरी कृष्ण यांना अतिशय प्रिय होती. या दिवशी तुम्ही पूजेमध्ये गाय आणि वासराची देखील पूजा करू शकतात. लहानपणी जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवत होते त्यावेळेस बघा गायी त्यांच्या अवतीभोवती गोळा होत होतात. त्याचप्रमाणे या दिवशी जर का तुम्ही गाय वासराची सेवा केली तर यामुळे श्रीकृष्ण आपल्यावर प्रसन्न देखील होतात. याचप्रमाणे या दिवशी तुम्ही गायीला चारा खाऊ घालू शकता. तुमच्या घराजवळ जर का गोशाळा असेल, गोठा असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी गायीला हिरवा चारा खायला घालायचा आहे. त्याचप्रमाणे जर का तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम असतील, आर्थिक तंगी अडचणी असतील तर तुम्ही या दिवशी रात्री श्रीकृष्णांना अभिषेक घालत असताना तुम्हाला केशर मिश्रित दुधाने अभिषेक करायचा आहे. यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील, आर्थिक तंगी तुमच्या यामुळे नष्ट होतील. शक्य झाल्यास तुम्ही रात्री श्रीकृष्णांना अभिषेक करताना केशर मिश्रित दुधाने अभिषेक करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.